तयार आहे आपला व्हेज पुलाव। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। ही रेसिपी माझ्या आईच्या हातची आहे, त्यामुळे आज ती बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: बीन्स, गाजर, बटाटे, टोमॅटो, कांदा आणि फ्रेश मटार। पुलाव बनवण्यासाठी आपण इथे हा दिल्ली राईस घेतला आहे, 1.5 किलो आहे हा। 3 मोठे कांदे उभे कापून घेतले आहेत, 2 टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। या सर्व भाज्या आपण वाफवून घेणार आहोत। आपण 15-20 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे। वाफवलेल्या भाज्या आपण गाळून घेणार आहोत। कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकले आहे। आता त्यामध्ये टाकणार आहोत बदाम। ते चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। आता आपण ते काढून घेणार आहोत। त्यानंतर टाकणार आहोत काजू, ते पण चांगले फ्राय करून घेणार आहोत। त्यामध्ये तेल ॲड करणार आहोत। तेलामध्ये टाकणार आहोत जिरे मोहरी, उभा चिरलेला कांदा, आणि चांगलं परतवून घेणार आहोत। कांदा आपला लालसर भाजून झाला आहे। आता त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो। टोमॅटो देखील छान असा परतवून घ्यायचा आहे। परतून झाला आहे, त्यामध्ये टाकणार आहोत हळद आणि चांगलं हलवून घेणार आहोत। त्यामध्ये टाकणार आहोत एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला। आणि थोडासा गरम मसाला। आणि छान असे परतवून घेणार आहोत। थोडीशी घरगुती लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ ॲड करणार आहोत आणि हे सर्व चांगलं परतवून घेणार आहोत। पडलेल्या भाज्या आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेणार आहोत।
आपली भाजी छान तयार झाली आहे। भात शिजवून घेण्यासाठी आपण घेतला आहे खडा मसाला, दालचिनी, मिरी, लवंग आणि तेजपत्ता। त्यामध्ये टाकलं आहे घरचं तूप 2 चमचे। की त्यामध्ये टाकणार आहोत खडे मसाले आणि चांगले परतवून घेणार आहोत। आपले खडे मसाले छान असे परतून झाले आहेत। त्यामध्ये टाकणार आहोत भिजवलेला तांदूळ। आणि छान असे परतून घ्यायचे आहे। एका साईडला आपण भातात टाकण्यासाठी पाणी गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये थोडीशी मीठ टाकणार आहोत आणि चांगले मिक्स करून घेणार आहोत। त्यामध्ये टाकणार आहोत गरम केलेले पाणी। भात मोकळा होण्यासाठी त्यामध्ये आपण अर्धा लिंबू चिरून टाकणार आहोत। त्यामुळे आपला भात एकदम मोकळा सुटसुटीत होतो। आपला भात छान असा शिजून तयार झाला आहे, मोकळा आणि सुटसुटीत देखील झाला आहे। बघू शकता तुम्ही। ही आहे माझी मुलगी। त्याचे लेयर्स देऊन घेणार आहोत। सर्वात आधी भात घातला आहे, त्यानंतर भाजी टाकणार आहोत आणि ती सगळी एकसारखी पसरवून घेणार आहोत। परत दुसरा लेयर आता भाताचा देणार आहोत। आणि भाजीवरती पसरवून घेणार आहोत। आणि परत भाजीचा लेयर देणार आहोत। आणि ती पसरवून घेणार आहोत। आणि सर्वात लास्टला वरून भाताचा लेयर देणार आहोत। अशा प्रकारे आपण 3 लेयर दिले आहेत आपल्या व्हेज पुलावला। 5 मिनिटे पुन्हा वाफवण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत। तयार आहे आपला व्हेज पुलाव। आपल्या व्हेज पुलावचे लेयर्स कशा प्रकारे दिसत आहेत ते तुम्ही बघू शकता। जेवणासाठी तयार आहे आपला व्हेज पुलाव आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।